आज आहे आपल्या ट्रिपचा डे 8 आणि आपण आहोत टॉप स्टेशन नियर मुन्नार. तर ट्रिप खूप छान चाललेली आहे. तर सकाळी सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर बाल्कनीचा व्ह्यू असा आहे, त्यामुळं अजूनच भारी वाटतंय. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे वलपराई. इथून अराऊंड 200 किलोमीटर्स आहे. अराऊंड 7 hours टू रीच. टाईम वेळ लागतो तेवढा आपल्याला तिकडे पोहोचायला. तर चला मग आपल्या प्रवासाला आजची सुरुवात करतोय. तर तर अशा प्रकारे आपला काही स्टे होता पेरियार रेसिडेन्सी म्हणून, टॉप स्टेशन नियर. आता आपण निघतोय आता आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण परत मुन्नार पर्यंत जाऊ. ऑलमोस्ट 20-30 किलोमीटर्स आहे फ्रॉम हियर. अँड देन वी हॅव टू टेक अ राईट फॉर वलपराई. अराउंड 190 किलोमीटर्स डिस्टन्स आहे इथून आणि पोहोचायला 6 तास लागत आहेत. इव्हनिंग टाइम दाखवतोय, रिचिंग टाइम 4 PM चा. तर चला जाऊयात मग निवांत. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ आणि आपल्या पुढे सादर आहेत हे असे सुंदर असे नजारे. थंडीचं प्रमाण खूप आहे इकडे. रात्री मला खूप थंडी वाजत होती आणि आता पण थंडी खूप आहे हवेमध्ये, त्यामुळं उन्हाचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे आज पण आपली ड्राईव्हला काहीच अडचण येणार नाही. आणि क्लायमेट म्हणाल तर नंबर 1. काही ना काहीतरी काम राहतच आपलं. हेल्मेट शॉप इज स्टील ओपन आणि आपण असंच निघालेलो आहोत ॲज इट इज. काही ना काहीतरी काम विसरलंच पाहिजे, त्याशिवाय राईडची सुरुवात कशी करणार आपण. टाइम अपडेट सांगायचं झालं तर सकाळचे वाजले 10. मित्रांनो, नजारे काही कमी होत नाहीत, त्यामुळं आपलं मेमरी कार्ड भरून जाणार एवढं मात्र नक्की. सगळं व्ह्यूज असे छोटस गाव आलंय, एवढंच गाव असतं इकडं. सेंट टेरेसा चर्च. चर्च मात्र छान बांधलंय. Footage of this 14 tire dam is there. तर अशा प्रकारे चहाच्या फॅक्टरीज आहेत. समोर स्कूल आहे. काल पण आपल्याला ते जाताना लागलं होतं, कारण हा आपला परतीचा रस्ता आहे वट्टावाडाकडूनचा मुन्नारपर्यंतचा. माणसाला जेव्हा जायची वेळ येते तेव्हा ते किती केलं तरी दुःखदच असते. आणि आजही तसंच वाटतंय की नको जायला. बस काय करायचं, वेळेची बंधनं असतात.
सगळं करावं लागतं आपल्याला, त्यामुळं जावं तर लागेल एक ना एक दिवस. आणि आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आपण निघतोय आता. ऑलमोस्ट 140-150 किलोमीटर्स डिस्टन्स आहे अजून दिवसाचा. रिचिंग टाइम संध्याकाळी 4:30-5:45 दाखवत आहे. तर काही नाही. आणि रोड तर असा आहे तुम्हाला दिसतोय. बाकी गोष्टी सगळ्या एकदम छान चालू आहेत आणि रस्त्यांवरती गर्दी पण खूप कमी आहे, त्याच्यामुळं असं काही जास्त टेन्शन नाही आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रवास चालू आहे सगळा आपला. सगळेजण फोटो काढतात, तर आपण पण म्हटलं जरा थोडेसे फोटो काढावेत. बघा किती सुंदर अशी दिसत आहेत ती फुलं. Wow, it's just awesome. See the color of that flowers. Wow. सुंदर. मित्रांनो, हा बघा सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर अशी झाडं. झाडांची जी फुलं आहेत ती वेगळ्याच प्रकारची आहेत आणि कलर म्हणाल तर खूप 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 सुंदर दिसतोय. लुक ॲट दिस व्ह्यू. बाकी रस्ता म्हणाल तर असा आहे आणि हे मोबाईल नेटवर्क एकदम झिरो आहे, पण मनाशी जे कनेक्टिव्हिटीचं नेटवर्क आहे ना, हे खूप चांगलं आहे. तुमच्या इनर पीस, तुमची जी शांतता आहे, तुम्हाला जे मानसिक समाधान हवंय, मनासाठी जे हवंय, शांतता हवी आहे, ते सगळं तुम्हाला इथे भरभरून मिळेल, याची मात्र 100% गॅरंटी. एकदम शांत, चिडीचूप अशी शांतता आहे. म्हणजे काही नाही, एकदम फक्त रस्ते, समोर झाड, जंगल, रस्त्यावरती पण एकदम तुरळक अशी गर्दी आहे. त्यामुळं ते एक अजून ऍडिशनल भर घालतंय तुमच्या शांततेमध्ये. मला नाही माहित आपला व्हिडिओ किती मिनिटांचा होईल, बट नजारेच आहेत. एकही मिनिट तुम्ही असं बोर नाही होणार, किंवा एक सेकंदासाठी सुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही की नाही हा जरा थोडासा बोरिंग पार्ट आहे. अजिबात नाही. एकदम वेगळ्याच प्रकारची झाडं, झुडपं सगळं तुम्हाला इकडं पाहायला मिळेल. हे तर निसर्गाचं सौंदर्य आहे इकडल्या, विविधतेतून एकता. जरा थोडस उतरून खाली आलोय तर लगेच एरियामध्ये चेंज जाणवतो. झाडांच्या प्रकारात पण लगेच फरक जाणवेल. जंगल एरियात आहे, पण लगेच तो एक वेगळा लगेच फरक म्हणता येईल, जो लक्षात येतो, तो फरक तुम्हाला लगेच जाणवेल. रस्ते सुंदर जरी असले तरी रस्ते खूप कर्वी आहेत. तो तुम्हाला आळस येणार नाही, कारण तुम्हाला अटेंटिव्ह राहावंच लागतं. तुम्हाला एक सिंगल सेकंड पण नाही मिळत की तुम्ही
ड्रायव्हिंग करताना दुर्लक्ष करू शकता. त्यामुळं तुम्हाला आळस नाही येणार या रोडवरती, नक्कीच ते एक गोष्ट आहे. अशा प्रकारे आपण पोहोचलोय मारायूर नावाचं गाव आहे तिथं. आपल्याला या रोडवरती अजून 35 किलोमीटर्स स्ट्रेट जायचंय. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट आहे. अन्नामलाई टायगर रिझर्व. इथे तुम्हाला एक नॉमिनल 20 रुपीजचं रजिस्ट्रेशन फी द्यावे लागते एंट्री करून, आणि तुम्ही तिथून मग पुढे एंटर करू शकता. आपल्याला अजून 3 तासचं डिस्टन्स दाखवत आहे. 4:33 रिचिंग टाइम. मला इथं टायगर रिझर्व आणि आता एक छोटस गाव लागलंय इथे. आय डोंट नो कोणतं विलेज आहे ते. क्रॉस केलंय अन्नामलाई टायगर रिझर्व आणि जस्ट 1-2 किलोमीटर पुढे आलोय. तर एरिया चेंज झाला की लगेच वातावरण पण चेंज आणि रस्ते पण चेंज. रस्ता तसा सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. झाडं पण रस्त्याच्या दुतर्फा खूप छान आहे, त्यामुळे उन्हाचं प्रमाण कमी आहे, जाणवत आहे कमी आहे. बाकी चिंचेची लिंबाची झाडं मोठी मोठी झाडं आहेत रस्त्यावरती, तर ते बोथ साईडने तर ते कव्हर अप करतायत. त्यामुळे उन्हाचं प्रमाण कमी म्हणजे नॉमिनल जाणवते, गाडीवरती जास्त काही जाणवत नाहीये. सगळ्या रस्त्यावरती अशी झाडं असेल तर ऊन लागणारच नाही म्हणा. आणि खरंच खूप छान आहेत आणि खूप दूर दूर पर्यंत येतात. असं काही की एक सिंगल पॅच असा नाही आहे की तिथेच फक्त झाडं आहेत. एंटायर रोड वरती खूप चांगली झाडं येतात. की सुपारीच्या नारळांच्या बागांची पण सुरुवात झाली आता परत एकदा. याचा अर्थ आपण थोडस कोस्टल साइड कडे येतो असं दिसतं. From next turn we have to take a left for Valparai. हायड्रेशन ब्रेक. आणि आता निघतोय आपण लास्ट स्ट्रेच आउटला. डिस्टन्स फक्त 45 किलोमीटर्स आहे, बट इट इज शोईंग 1 hour 32 minutes. म्हणजे तुम्ही रस्ता किती घाटाचा आहे याचा विचार करू शकता. चलो तर मग आजच्या दिवसाचा हा शेवटचा स्ट्रेच आउट. इथे तुम्हाला पर कॅमेऱ्याच्या हिशोबाने 100 रुपये द्यावे लागतात. एंट्री झाली आपली, तर चला मग निघूयात आपण पुढच्या प्रवासाला, जो की आहे आपला वलपराई. अशा प्रकारे लेफ्ट साइडला आहे अलियार डॅम. पाणी कमी झालेलं आहे पूर्ण डॅम मधला. घाट सेक्शन बिगिन्स. ड्राईव्ह केअरफुली. येस सर, वी ऑलवेज ड्राईव्ह केअरफुली. रस्ता ज्याच्यावरती सगळ्यात जास्त हेअरपिन बेंड्स आहेत. 40 हेअरपिन. ग्रेट हॉर्नबिल हेअरपिन बेंड 1 of 40. तर आता इथून स्टार्ट झाला हेअरपिन बेंडचा टर्न. दिस इज आवर फर्स्ट टर्न. वी आर reaching at the second hairpin out of 40. The Indian roller hairpin bend number 2. हो खतरनाक. 3 out of 40. Blue bearded bee enter hairpin bend. 4 out of 40. 5 black and orange flycatcher hairpin bend. Common rose finch hairpin bend. 7 orange minuet hairpin bend.
हाय हॅलो, मारामारी नका करू रे. एट इंडियन पीपल हेअरपिन बँड. नाइन्थ हेअरपिन बँड लोम्स व्ह्यू. 10th Nilgiri Tahar hairpin band. 11th Barwing Flycatcher Shrike. 12th Rocket Tail Rongo. 13वा शिक्रा. 14वा व्हाईट चिक बार्बेट. 14 झाले ना, अजून 26 बाकी आहेत. 15वा आला एलिफंट हेअरपिन बँड. रूम लो मिग्यू श्री बालाजी टेम्पल 26 चा. हुप्पी काय हुप्पोय हेअरपिन बँड. White bellied tripeye hairpin band. 20 out of 40. Spot bellied eagle oval all. अजून सगळे अप्पर साइडच आहेत. आय थिंक त्याच्यानंतर डाऊन साइड असावेत असा अंदाज आहे माझा. लेट्स सी, कारण अजून वरती दिसत नाही मला तर काही डोंगरावर. माहित नाही, वरती गेल्यावर कळेल. येस 21 Tickles blue flycatcher. Hill Myna 22 out of 40. 23 out of 40. Red Avada Wat 24 out of 40. Crimson backed sunbird. 25 Malabar gliding frog. Plum headed parakeet hairpin band. 27 Sambar deer. 'एकाच ठिकाणी तुम्हाला दोन वेगळ्या प्रकारचं जंगल पाहायला मिळेल. जेव्हा तुम्ही सुरुवात करताय तेव्हा असं थोडस सुकलेलं जंगल, मोकळं मोकळं जिथे पाऊस नाही असं वाटतंय, आणि जसं जसं वरती चढतोय तसं जंगल आणखीच घनदाट होत जात आहे. 28 years here Malabar Trogon. Yes, आता इथून पुढच्या आय थिंक डाऊन साइड असेल. 28 ॲट अप्पर साइड. परत एकदा नजारे झाडांचे. वाव. 29 Malabar Starling. टी गार्डनिंग एंटायर डोंगरांवरती. वाव. मला ऍक्च्युली आधी जेव्हा मी एंटर केलं तेव्हा थोडस खालचं जंगल बघून असं वाटलं होतं की कदाचित इकडला रस्ता थोडासा साधा असेल, बट नो, तो खूपच आणि खूपच भारी आहे. जसा आपल्याला हवा होता तसा. जसं काय स्वागत करायला आपल्या साईडने दोन्ही फुलं ते लावल्या जातं, काय आपलं स्वागत एवढ्या भारी प्रकारे केलं जातं. डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग. ओके सर. It is the 30 out of 40 hairpin band.
31 out of 40. Emerald Dove hairpin band. 32 out of 40. GA Carver. 3 out of 40. 34 out of Gifford. 35 Malabar Whistling Thrush. 36 Purple Frog. 37 Large Scaled Pit Viper. It is, I think, 38 Indian Gore Hairpin Band. Nilgiri Marten. जे पक्ष्यांचे नाव माहित नाही ते पण माहित झाले आज आपल्याला. And finally 40th hairpin band is there. Lion tail McCoy hairpin band. हेअरपिन बँड संपलेत पण करवीर काय संपलेले नाहीत. हे तेवढंच खरं आहे. तोय वल्लपराई मध्ये. ओहो, आज आपण आहोत वलपराईमध्ये. रूममधून जस्ट बाहेर आले तर बाहेरचा नजारा बघा फक्त.